माझा समाज तुमच्या पाठीशी आहे, पण आपण सुद्धा आम्हाला काहीतरी दिलं पाहिजे. पप्पू कागदेंसाठी केची जागा द्या अशा पद्धतीची चर्चा झाली. पंकजा ताईंची सुद्धा त्या मंत्री असताना त्यांच्यासोबत चर्चा झाली होती. 2019 मध्ये पप्पू कागदेला केची जागा मिळायला हवी होती. अचानक नवीन उमेदवार आणण्यात आला. वर्षानुवर्ष काम करणाऱ्या पप्पू कागदेंसारख्या एका नेत्याला तिकीट त्या ठिकाणी मिळालं नाही. माननीय मोदी साहेबांनी मला मंत्री केलेला आहे, मोठी गोष्ट आहे. देशामध्ये आमचा पक्ष वाढतो आहे. नागालँडमध्ये माझ्या पक्षाचे 2 आमदार आहेत. मणिपूरमध्ये माझा पक्ष रेकॉग्नाइज पक्ष आहे, तिथं माझ्या पक्षाला 17% मतं मिळाले लोकसभेला. अनेक राज्यामध्ये माझा पक्ष आहे. नरेंद्र मोदींचं काम अत्यंत बाबासाहेबांच्यासाठी अत्यंत चांगलं काम आहे. महाराष्ट्रामध्ये आम्हाला सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे. आम्ही तर तुमच्या दुश्मनांचा काढलेला आहे काटा. आम्ही तर तुमच्या दुश्मनांचा काँग्रेस, राष्ट्रवादीचा, शिवसेनेचा काढलेला आहे काटा. तरी तुम्ही का देत नाही आम्हाला आमचा वाटा? आम्ही जास्त मागत नाही. आमची जेवढी ताकद आहे तेवढी ताकद आमची आहे, म्हणून आम्ही मागतो. अजून एक केच्या संबंधामध्ये विचार व्हायला हरकत नाही. जरी सिटिंग आमदार असलाही एका बाजूला सगळा समाज माझ्या पाठीशी उभा आहे, त्याचा विचार बीजेपीने करणं अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आज या ठिकाणी मी अपेक्षा करतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाला 18 जागा मिळाव्यात. आणि त्याच्यामधली केची जागा जी आहे ती केची जागा आरपीआयला मिळाली तर त्या ठिकाणचा उमेदवार आमचा कोण असेल तर त्याचं नाव आहे पप्पू कागदे. त्यामुळं या ठिकाणी पप्पू कागदे अत्यंत चांगल्या मताने निवडून येईल अशी अपेक्षा आहे. एक तरुणांची फौज त्याच्या पाठीशी उभी आहे आणि मला सुद्धा जी ताकद मिळालेली आहे त्याच्या पाठीमागे पप्पू अत्यंत समंजस असणारा कार्यकर्ता आहे, विचार करणारा कार्यकर्ता आहे. त्यामुळे त्याला तो आमदार झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे. एवढंच या प्रसंगी बोलतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.